अधिवेशनात आता सही नाही बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे। भाजप आमदारांसाठी रवींद्र चव्हाणांनी हा नवा निर्णय घेतलाय। आमदारांच्या उपस्थितीवर डिजिटल नजर असणार आहे। सभागृहात कोण किती वेळ उपस्थित राहतं, कोण उशिरा येतं, कधी जातं याची नोंद त्यामुळे होणार आहे। आमदारांची गैरहजेरी रोखण्यासाठी नवी व्यवस्था असेल। पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांना आक्रमक होण्याचे आदेश देण्यात आलेत आणि यामुळेच लवकरच बायोमेट्रिकची हजेरीची अंमलबजावणी होणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुशांत, एका अर्थानं स्वागतार्ह पाऊल आहे हे। सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांमध्ये अशी व्यवस्था असतेच आणि हे जरी सरकारी कर्मचारी नसले किंवा नोकरदार नसले तरी ते जनसेवक आहेत। त्यांच्या अधिवेशनाचा खर्च आपल्या सगळ्यांच्या पैशातून होत असतो, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेसमधून, आणि त्यामुळे एका अर्थानं त्यांच्या कामाची अशी नोंद होणं हे गरजेचं आहे। या निर्णयाकडे कसं पाहावं? अगदी खरं आहे प्रसन्न सर। प्रामुख्याने भाजप हा आपल्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, मंत्र्यांना शिस्त लावणारा पक्ष आहे अशी भाजपची ओळख आहे। आणि अर्थात आपण जर बघितलं असाल तर मागील काही अधिवेशनं झाली त्यामध्ये अनेक आमदार जे आहेत ते इथे यायचे, मस्टरवर फक्त सही करायचे आणि लगेच निघून जायचे। हाऊसमध्ये जी संख्या असते ती कमी दिसायची आणि याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काही दिवसापूर्वी बैठक झाली आणि आपल्या आमदारांसाठी आपण बायोमेट्रिक हजेरी ही करायला पाहिजे, कारण कोण आमदार किती तास सभागृहाला देतो हे यातून कळेल आणि कोण किती दिवस अधिवेशनाला हे यातून कळेल। अर्थात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली। आमदारांची कान उघडणी जी आहे, मंत्र्यांची कान उघडणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि त्यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक नवा प्रस्ताव मांडला की यापुढे बायोमेट्रिक हजेरी जी आहे ती कंपल्सरी असणार आहे, ती देखील भाजपच्या आमदारांसाठी। भाजपचा आमदार ज्यावेळी इथे येईल हाऊसमध्ये सभागृहात जाण्यापूर्वी तो ते बायोमेट्रिक वर आपली प्रेझेंटी लावेल आणि नंतर ज्यावेळी तो सभागृहातून कधी संध्याकाळी बाहेर निघेल त्यावेळी त्याला आउट देखील करायचं आहे। त्यामुळे तो आमदार किती वेळ सभागृहात बसला, किती काळ अधिवेशन काळात उपस्थित राहिला याची इत्तंभूत माहिती जी आहे ती भाजप प्रदेशला मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून भाजपच्या आमदारांचा एक रिपोर्ट कार्ड जो आहे तो तयार केला जातो। कारण आपण पाहिलं असाल तर अनेकदा आमदार सुशांत, तुमचा आवाज पोहोचत नाही, मात्र मुख्य मुद्दा आपल्यापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे।